रायगडच्या डोंगरदरी धनगरवाडी हे खूप जुने गाव. सखारामचा जन्म याच गावच्या. स्वराज्याची राजधानी म्हणून शिवाजी महाराजांनी रायगड निवडला आणि आसपासच्या छोट्या छोट्या खेड्याचा सोनन झाला. जीवन स्थिर झाला. नाहीतर कोण कुठला विजापूर, दिल्लीच्या बादशाह कुठल्या सरदाराला पाठवून गावाची राख रांगोळी करेल सांगता येत नव्हते. रायगड किल्ल्यावर तकमक टोक नावाचा एक प्रचंड सुळका आहे. या सुकट्ट्यापासून खाली हजारो फूट खोल दरी आहे. तकमक टोकाच्या बरोबर खाली बाजूच्या 10 कोसावर दाट जंगलात धनगरवाडी हे गाव. स्वराज्याशी फितुरी करणारे हरामखोर तकमकावरून खाली फेकले जायचे तेव्हा हजारो फूट खाली धनगरवाडी जवळ पडायचे. अक्षरशः विखल व्हायच्या त्यांच्या देहाचा. काही दिवस कोल्हा कुत्र्यांची मेजवानी झाली, पण जंगली जनावरांचा सुळसुळकता झाला. त्यामुळे जंगलातील जनावरे माणसाच्या रक्ताला चट्टावली आणि मग धनगरवाडी कोणी हरामखोर खाली येईना. त्यावेळे भुकेने कासावीस होणारी जनावरे शेजारच्या धनगरवाडीत हल्ले करू लागली. 100-200 घरट्यांचे गाव त्यामुळे भयभीत झाले. म्हणून गावचा कारभारी असलेला सखाराम हे गारहाणे घेऊन रायगडावर दफ्तर सांगायला निघाला. सोबत 3 जिवलग जोडीदार घेऊन दिवस उगवायला तो घरातून बाहेर पडायच्या बेतात होता. सखारामाच्या 2 बायका होत्या, राधिका आणि अंबिका. दोघींच्या पण सखारामावर जीव होता. राधिकाला मूलबाळ नसल्याने पाचाड पलीकडच्या धनगरवाडीवरच्या पंदांची मुलगी अंबिका ती घरात सखारामाची कारभारीण बनून आली. अंबिकाला मुलगा झाला. वंशाला दिवा झाला म्हणून आवडीने बाळकृष्ण नाव ठेवले. बाळकृष्णला बाळ्या म्हणून सगळी हाक मारत होती. बघता बघता बाळ्या 5-6 वर्षांचा झाला. बाळ्याचे वडील सखाराम अंगपिंडाने मजबूत गडी. शेजारच्या वाड्या वस्त्यांत सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सखारामा कारभारी म्हणूनच्या काम करत होता. गावातंतील सारे लोक धनगर. मेंढ्या चरायला नेणे, कोंबड्या पाळणे, जंगलातून लाकूड तोडून आणणे हा सर्वांचा प्रमुख उद्योग. गावातल्या ज्या कुटुंबाकडे शेल्या मेंढ्या जास्त तो गावचा सावकार माणूस. सखारामकडे 700 मेंढ्या, 300 शेल्या आणि 200 कोंबड्या होत्या. सर्वांत जास्त जिल्हाब असल्याने तो गावचा सावकार पण होता. गेल्या 5-10 वर्षांत बादशाही आक्रमणे महाराजांच्या मुळे बंद झाली. पण टकमकवरून खाली येणारी मळी हे नवे दुखे रायगड परिसराला जडले. वर स्वर्गात डोके खुपसून महाराष्ट्राला सुखी करणारा रायगड खाली मात्र नरक्यातना देत असे. कित्येक वेळा अनेकांनी रायगडवर जाऊन ही बातमी सांगितली होती, पण दखल घ्यायला कोणी नव्हतं. म्हणून सखारामा हे गारहाणे घेऊन खुद्द महाराजांना भेटायला निघाला होता. त्याचे कारण पण तसे गंभीर होते. पावसाळा नुकताच संपला होता. सारा रायगड परिसर हिरवागार शालू नेसून नटल्यासारखा झाला होता. जनावरांना वैरण पाणी मोप मिळता होते. सखारामाच्या बाळवा सकाळी उठून टकमकच्या खाली शेळ्या घेऊन जायला निघाला होता. सखारामाने त्याच्या सोबतीला घरच्या चाकराला पांडूला पाठवून दिले. परवाच्या मध्यरात्रीला टकमकच्या बाजूने एका माणसाचा जीवाच्या आकांताने किंचाळण्याचा आवाज आला होता. त्या आवाजाने सारा वाडा जागा झाला होता. अजून एक मराठेशाहीचा फितूर गदार बहुतेक टकमकवरून खाली आला असणार हा अंदाज सर्वांनी बांधला होता. सकाळी जाऊन सखाराम पाहून आला होता, पण ते मठ कुठं नपडला नव्हता. त्या दिवशी बाळ्या शेळ्या हिंडवायला गेला होता. माधारी येता येता संध्याकाळ होत आली. दाट जंगलात भुकेने व्याकुळ 2 वाघ ते परवाच्या मठ तोडून खात होते हे दुरूनच पाहून बाळ्याला घेऊन पांडू वाड्याकडे धावत सुटला. 3 व्यात एका फांदीला पाय अडकून पांडू खाली पडला. माऊली तिच्या बाजूला एक काळा कभिन्न मनुष्य हातात मजबूत काठी घेऊन गळ्यात चांदीची पेटी घालून पांडू आणि बाळ्याकडे पाहून हसत उभा असलेला त्यांना दिसला. पांडू आणि बाळ्या धडपडत उठले. शेळ्या मेंढ्या तिथेच सोडून जीवाच्या आकांताने धावू लागले. धापा टाकत ते वाड्यात पोहोचले आणि जोरजोरात सखाराम कारभाऱ्याला हाक मारू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून सारे गाव जमा झाले. घडलेली हकीकत त्यांनी सखारामला सांगितली. सखाराम आणि गावकरणी
आता ही गोष्ट रायगडावर जातीने सांगून याचा बंदोबस्त केला पाहिजे असे मनोमन योजले होते. सर्व गावकऱ्यांच्या मनात भीतीने काहूर माजले होते. काहीही करून या जनावरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे असे सर्वांना वाटले. रात्री झोपताना बाळ्या अंबिका आईला घडलेली सर्व कहाणी सांगू लागला आणि सांगता सांगता त्याला एकदम आठवले की आपण जिथे फांदीत पाय अडकून पडलो होतो तिथे एक काळोख भित्र माणूस आपल्याकडे पाहत उभा होता. त्याने ही हकीकत सखारामला सांगितली. निर्मनुष्य तकमक दरीच्या खाली आपल्या वाड्यावरचा मेंढपाळ गाड्याव्यतिरिक्त दुसरा मनुष्य कसा येऊ शकतो याचे सर्वांना नवल वाटले. असेल कोणतरी गुराखी जो वाट चुकून तिथे आला असावा असे म्हणत सखारामने विषय टाळला आणि सकाळीच रायगडच्या वाटेला न्यायचे असे ठरवून सोबत कोणाला न्यायचे हे जाहीर करत सर्वांना तयारीचे आदेश दिले. वाड्यावरचे त्याचे लहानपणाचे मैत्र मल्हारी, सर्जा आणि नारायण यांना घेऊन जायचे नक्की झाले. इथेही अंगाने मजबूत आणि एका विचाराचे होते. सखारामवर त्यांच्या फार जीव होता. उद्याची सारी तयारी झाली आणि ती रात्र भूतकाळात जमा झाली. सकाळच्या पहिल्या प्रहरी कोंबड्याने पहिली बांग दिली. सखारामच्या दोन्ही कारभारणी लवकर उठून स्वयंपाकाला लागल्या. पहाटेच्या भुक्यात रायगड खूपच सुंदर दिसत होता. टकमकापासून वरच्या सारा दुरून पाहिले की एखाद्या पहिलवान गुडघ्यात मान खूपच हुंदुलकी काढत आहे असा भास होता. राधिकाने कोंबड्याच्या डोलगीचे झाकण काढले आणि आत विसावा घेणाऱ्या कोंबड्या बाहेर पडल्या. या कोंबड्याचे आवाज ऐकून गावातील इतर घरांतील खुराड्यातील कोंबड्या जोरात ओरडू लागल्या. सखारामने भरडलेल्या नाचणीच्या पोत्यातून काही नाचणी काढून अंगणात टाकली तशी कोंबड्याचे थवे त्यावर तुटून पडले. लहान लहान कोंबड्या तर सखारामच्या कांद्यावर डोक्यावर बसल्या. सखारामने त्या बाजूला करत अजून काहीच नाचणी टाकली. समोरच्या शैल्यांच्या कुंपणात शैल्या मेंढ्यासुद्धा आशेने त्यांच्याकडे बघत होत्या. समोर असलेली गवताची गंजी सोडून त्यांच्याही चारा पाण्याची सोय त्याने केली. गोट्यातल्या गाई, मेशी, बैलना चारा टाकला. एकाना तांबडण फुटायला लागला होता. सोबत येणारे मैतर अंगावर धोंगड, खांद्यावर भाकरीची झोडी आणि फरशी कुऱ्हाड घेऊन सखारामच्या दारात हजर झाले. सखारामने न्याहारी आटोपली. स्वतःच्या अन साठीदारांच्या कपडाला भंडारा लावला आणि राधिका अंबिकाला सांगून ते जायला निघाले. नारळाच्या काठ्यापासून बनवलेले जाड गोणपाट निमुळते करत पावसापासून वाचण्यासाठी त्याचे गोचे करून चौथीनी डोक्यावर घेतले होते. एकन्हा बारीक रिमझिम सुरू झाली होती. सोबत असावा म्हणून एक घोडा चौगात घेतला. जेवणाची थैली त्यावर बांधत सखारामने एकवार टकमक टोकाकडे पाहिले. सखारामला आठवले की शेवटच्या वेळी शिवाजीराजे भोसल्यांच्या राज्याभिषेकाला रायगडवर जाऊन खुद महाराज पाहिले होते. सरसर भूतकाळ त्याच्या नजरेपुढे येऊ लागला. आजवर ज्याचा नुसता नावच ऐकून लहानांच्या मोठा झालो तो शिवाजी त्या दिवशी राजा झाला होता. जावळीच्या मोरे आणि पुण्याच्या भोसल्यांच्या दऱ्यात रायरी परिसर एक आकाळी हादडून गेला होता. महाबळेश्वरपासून ते महाडपर्यंतचा पूर्ण दाट जंगल जाळीचा.